पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात रणात जिंकूच शकत नाही, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात रणात पराभूतच होत नाही. रण कुठलंही असो ते जिंकायचं असेल तर मन जिंकणं महत्वाचं. ज्याचं मन जिंकलंय त्याला रण कुठलंही अशक्य नसतं. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. वर्धमानाने उभ्या आयुष्यात एकही लढाई जिंकली नाही तरी आम्ही त्यांना महावीर म्हणतो. कारण जो रण जिंकतो तो वीर आणि जो मन जिंकतो तो महावीर. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. तुमची उद्याची पिढी घडवायची असेल तर पहिल्यांदा त्याला त्याचं मन घडवणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. खरं तर एक गोष्ट लक्षात घ्या, या जगामध्ये दुसरा कुणीही तुम्हाला मर्यादा घालू शकत नाही. या जगामध्ये फक्त तुम्हीच तुम्हाला मर्यादा घालू शकता. या जगामध्ये दुसरा कुणीही तुमच्यावर बंधनं लादू शकत नाही. या जगामध्ये फक्त तुम्हीच तुमच्यावर बंधनं लादू शकता. या जगामध्ये दुसरा कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. या जगामध्ये फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुमच्या बाबतीत जे घडतं त्याला जग जबाबदार नसतं. तुम्ही तुमच्या मनात काय विचार करत असता ते सगळ्यात महत्वाचं ठरतं. तुमचा जसा विचार तेच घडेल ही पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तुम्ही सकारात्मक विचार कराल तुम्ही यशस्वीच घडणार. तुम्ही नकारात्मक विचार कराल तुम्ही अपयशी ठरणार. तुम्ही यशस्वी ठरायचं की अयशस्वी हे जग ठरवत नाही, तुमच्या मनातला विचार ठरवतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हाला नव्या पिढीच्या मनात रुजवावी लागेल.